नमस्कार मित्रांनो, मराठवाड्यातील आणि बीड जिल्ह्यातील लाखो नागरिक अनेक वर्षापासून ज्या दिवसाची वाट बघत आहेत तो दिवस खरोखरच जवळ आलेला आहे का? होय, 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याच दिवशी बीड पुणे या रेल्वे सेवेची नवीन सुरुवात करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे अशी माहिती समोर येत आहे। त्याशिवाय या बैठकीमध्ये मुंबई आणि हैदराबादसाठीही नवीन गाड्यांची मागणी केलेली आहे। मात्र या सर्वांमध्ये नेमके काय ठरले? रेल्वे खरंच सुरू होणार आहे का? आणि या रेल्वेचे संभाव्य थांबे कोणते असतील? या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर माहिती जाणून घेऊया। 30 जुलै रोजी बीड जिल्हा नियोजन याची बैठक पार पडली। त्याचवेळी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। याच वेळी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी 17 सप्टेंबरच्या अगोदर बीड पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याची जोरदार मागणी केली। त्यांनी सांगितले की अनेक वर्षापासून बीड जिल्ह्याचे नागरिक या रेल्वेची वाट पाहत आहेत, त्यामुळे राहिलेली कामे युद्ध पातळीवर पूर्ण करून सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी। आणि याच बैठकीमध्ये मुंबई आणि हैदराबादसाठीही विशेष रेल्वे गाड्यांची मागणी सुद्धा करण्यात आली। आता आपण पाहूया की नेमकं या कामाची स्थिती काय आहे। आष्टी ते बीड या रेल्वे मार्गावरील आवश्यक तांत्रिक कामे आणि इंटरलॉकिंगचे काम पूर्ण झाले आहे असे सांगण्यात येत आहे। त्यानंतर रेल्वे चालवण्यासाठी आवश्यक अंतिम प्रक्रिया सुरू आहे। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय रेल्वेकडून गाडीचे वेळापत्रक, गाडी क्रमांक आणि गाडी सुरू होण्याची तारीख आणखी जाहीर झालेली नाही, म्हणून 17 सप्टेंबर ही फक्त संभाव्य लक्ष्य तारीख आहे। जर ही रेल्वे 17 सप्टेंबर रोजी चालू झाली तर या गाडीचा संभाव्य मार्ग कसा असेल हेही आपण पाहून घेऊया। मित्रांनो, अधिकृत मार्ग आणखीनही जाहीर झालेला नाही, तर तो संभाव्य मार्ग बीड, वडवणी, आष्टी, अहिल्यानगर, दौंड, पुणे असा असू शकतो। जर हीच रेल्वे सेवा पुढे मुंबईपर्यंत सुरू झाली तर पुणे, शिवाजीनगर, लोणावळा, कल्याण, दादर आणि मुंबई CSMT टर्मिनल इथपर्यंत असू शकतो। तर दुसरीकडे भविष्यात हैदराबादसाठीही स्वतंत्र बीड हैदराबाद या रेल्वे गाडीची मागणी करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही रेल्वे सेवा जर चालू झाली तर फायदा नक्की कोणाला होऊ शकतो? तर मित्रांनो, मराठवाड्यातील आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे। त्यांना खाजगी बस किंवा बस याशिवाय रेल्वेचाही पर्याय उपलब्ध होणार आहे। नोकरीसाठी वारंवार किंवा दररोज प्रवास करणाऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हीमध्ये मोठी बचत होईल। रुग्णांना पुणे आणि मुंबई अशा मोठ्या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये जाण्याचे अधिक सोयीस्कर होईल। विशेषतः शेतकरी, व्यापारी आणि उद्योग यांनाही मालवाहतुकीसाठी याचा मोठा फायदा होऊ शकतो। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत, मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगतो की 17 सप्टेंबर 2026 रोजी बीड पुणे ही रेल्वे सेवा पूर्णपणे सुरू होणार आहे असं रेल्वेने अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही। त्यामुळे 17 सप्टेंबरची माहिती आणखीनही नियोजन आणि मागणीवर आधारित आहे। अधिकृत घोषणा होताच गाडी क्रमांक, वेळ आणि थांबे निश्चित होतील। मित्रांनो, तुमच्या मते या गाडीला बीड ते पुणे या दरम्यान कोणकोणत्या स्टेशनवर थांबा असावा? तसेच तुम्हाला थेट बीड पुणे मुंबई एक्सप्रेस हवी आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। जर ही रेल्वे 17 सप्टेंबरला सुरू झाली तर बीड जिल्ह्यासाठी ही एक ऐतिहासिक गोष्ट ठरेल। अशाच प्रकारच्या रेल्वे, महामार्ग आणि महाराष्ट्रातील विकास कामांच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या रविकिरण अडसूळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।